सुरू ठेवायचे, चालू ठेवायचे आणि गावाला खऱ्या अर्थाने विकसित न करता त्याला विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जाण्याचं काम करते ते करतायत. आपण संतोष पवार यांनी करावं अशी मी त्याला विनंती करतोय. कोण या ठिकाणी उपस्थित झालेले पुन्हा मंडळाचे माजी अध्यक्ष हनुमंत कदम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान चंद्रकांत केशव पवार यांनी करावा अशी मी विनंती. आणि मला सांगायला आनंद वाटतो, इतक्या उत्कट भावनेने जोडली आहे, इतक्या संस्कृतीने जोडली आहे, संस्काराने जोडली आहे. आज व्यासपीठावर एक फौजी आंबोडे नसून सुद्धा फौजी आंबोडेमध्ये असलेले जे फौजी आंबोडे गावच्या विकासासाठी आपल्या पोलादपूर तालुक्यातून इथे मुंबईमध्ये काम करत आहेत. आणि त्यांचं असं काम आहे जे मुंबईमध्ये मुंबई मराठी पत्रकार लेखक संघाचे जे अध्यक्ष आहेत असं काम पाहत आहेत, जे इथे पोलादपूर टाइम्स नावाचं एक वृत्तपत्र चालवत आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत श्री पत्रकार रवींद्र मालुसरे यांचाही मी या ठिकाणी अध्यक्षांना विनंती करतोय की त्यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. सीमेवरती माय तुझी वाट पाहतीये, एक माय जन्म देतीये, एक माय जन्म देते दुसरी तुझे कर्म मागतीये. एक माय जन्म देते दुसरी तुझे कर्म मागते. शेवटचा श्वास तुझा दे तू देशासाठी, शेवटचा श्वास तुझा दे तू देशासाठी. तसाच तू ध्यास तू ठेव ध्यास तुझा तू घातलेल्या वेशासाठी. तसाच ठेव तू ध्यास तुझा तू घातलेल्या वेशासाठी. जा तू रे लढ तू रे प्रेम तुझे मातीवरती. जा तू रे लढ तू रे प्रेम तुझे मातीवरती. एक माय जन्म देते दुसरी तुझे कर्म मागते. एक माय जन्म देते दुसरी तुझे कर्म मागते. या फौजी आंबोडेसारख्या गावातून त्या कर्मभूमीतून देशाच्या रक्षणासाठी उभा राहिलेला माझा प्रत्येक बांधव की माझा प्रत्येक बंधू, माझ्या मातेचं प्रत्येक लेकरू हे गेली अनेक पिढ्यांपासून सीमेवरती आपल्या वेशामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने बघू नये म्हणून अविरत दिवस रात्र पहारा देतोय. आणि म्हणून आपण सगळे शांतपणे झोपतोय. लक्षात घ्या, आपण शांतपणे झोपतोय कारण ते तिथे जागे आहेत. म्हणून ते तिथे झोपले तर तुम्हाला जागे पण राहता येणार नाही आणि स्वतःला पाहताही येणार नाही. म्हणून ज्या ऑपरेशन सिंदूर मध्ये आमचा शेजारचा शत्रू, आम्ही शत्रूला शत्रू पण म्हणत नाही, आमची संस्कृती आहे बरं का. शत्रूला शत्रू न म्हणण्याची आमची संस्कृती आहे. ह्या आमच्या भारतीय संस्कृती आम्हाला शिकवलंय. आमच्या ज्ञानेश्वरांनी सांगितले, आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. जो जे वांछिल ते लाहो प्राणी जात. जे खळ आहे, जे दुष्ट आहे त्यांच्यातला दुष्टपणा जाऊ दे, त्यांना मारून टाकू नकोस. हे आमची संस्कृती सांगते. ज्ञानदेवाने त्यावेळेला सांगितलं. तर पाकिस्तान असो नाही तर चीन असो ते आमचे शत्रू असतील, पण शत्रू असून सुद्धा आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं, आमच्या फौजीने काय केलं, तिथल्या लोकांना कधी जेव्हा युद्ध झालं तेव्हा लोकांवरती बॉम्ब पडले नाहीये, ते खळ होते त्यांच्यावरती बॉम्ब पडले. आणि ह्या सिंदूर मध्ये सहभागी झालेला माझा बंधू मिथुन इथे उभा आहे. तो ह्या सिंदूर या त्याच्या
सिंदूरमध्ये युद्धामध्ये तो सहभागी झाला होता, तो आता इथे रजेवरती आलाय आणि आम्हाला आनंद वाटतोय की आजचा दिवस हा आम्ही सोन्याहून पिवळा करतोय, आनंदाच्या डोळी तो आनंद तरांगतोय आणि आम्हाला सत्कार करण्याचा इथे योग आलेला आहे. मी विनंती करतोय मिथुनला की आमच्या या मंडळाचा म्हणजे तुझ्याच मंडळाचा सन्मान तू स्वीकारावासाठी मी विनंती करतोय आमच्या मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांना की मिथुनचा सन्मान करायचा आहे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. पण पत्नीच्या भावनेतून पत्नीनं ऐकलं तर ऐकूया आपण मिथुनच्या बायकोला की तिच्या भावना काय आहे. मी विनंती करतोय की तिने छान आहे ना, रसिका मिथुन आहे, ती रसिक पण आहे आणि मिथुन पण आहे आणि जाधव पण आहे. ऐकूया तिला. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाची संकल्पना इतकी छान आहे, ऑपरेशन सिंदूर, त्याच्यामुळे माईकलाही भरून आला असावा आणि तो मध्ये बंद पडला. त्यालाही अश्रू दाटून आले असावे. ओके, मी सुरू करते. फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाच्या मुंबई मंडळाद्वारे आयोजित पालवी जत्रोत्सव व त्यानिमित्ताने ऑपरेशन सिंदूर या संकल्पनेतून साकार होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत. या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय व वंदनीय मान्यवरांना मी शब्दसुमने अर्पण करून वंदन करते. इथे उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, थोरा मोठ्यांना नमस्कार करून मी माझं मनोगत व्यक्त करते. या पालवी जत्रोत्सवाची संकल्पना ऑपरेशन सिंदूर अशी साकारण्यात आली आणि फौजींचं गाव म्हणून इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक फौजी घराण्यातल्या प्रत्येक व्यक्तीला हा विषय अगदी अभिमानास्पद आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो अभिमान, तो आनंद, तो उत्सव अगदी साकारताना दिसत आहे. आज या दिनाचा औचित्य साधून गदिमांच्या काही ओळी मला आठवतात आणि मी त्या तुमच्यासमोर नक्की सादर करते. रक्षिता तुम्ही स्वांताया प्राणांस घेऊन हाती, तुमच्यास्तव आमची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेती भाती. तुमच्यास्तव आमची लक्ष्मी, तुमच्यास्तव शेती भाती. शिपायांसाठी झुरतात अंतरे कोटी कोटी, सैनिक हो तुमच्यासाठी. राष्ट्राची शान आणि गर्वाचे प्रतीक असणाऱ्या भारतीय जवानांना माझा सलाम, माझ्या संपूर्ण गावकऱ्यांकडून सलाम. आपण प्रत्येकच जण कुठे ना कुठे या फौजी या नावाशी बांधले गेलेलो आहोत आणि त्यामध्ये असणारी आगतिकता, त्यामध्ये असणारा अभिमान, त्यामध्ये असणारी अभिमानास्पद वेगवेगळे प्रसंग जे असतील ते आपण प्रत्येकाने तिथे अनुभवलेले आहेत. एका सैनिकाची पत्नी म्हणून, एका भारतीय लष्करातील सैनिकाची मुलगी म्हणून, एका भारतीय लष्करातील जवानाची सून म्हणून, वहिनी म्हणून, पुतणी म्हणून आणि अशा वेगवेगळ्या नात्यांमधून मला ही संकल्पना खूप अभिमानास्पद वाटते. आणि हा अभिमान तुम्ही पाहू शकत असाल की माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला अगदी ओतप्रोत भरलेला दिसत असेल आणि तुमच्या समवेत हा आनंद मला व्यक्त करता येतोय. यासाठी मला खरंच आनंद वाटतोय. आता एका सैनिकाची पत्नी म्हणून मला समजून घेत असताना एक प्रसंग मला तुमच्यासोबत नक्की शेअर करण्यासाठी आवडेल की जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं होतं आणि माझ्या मिस्टरांना कॉल आला होता, हे त्यांनी मला सांगितलं नव्हतं की मला जायचं आहे, बोलावलं आहे. माझे वडील आणि मी गाडीमधून चालले होते आणि त्यांचा फोन वडिलांना आला, पण त्यांनीही मला सांगितलं नाही. पण मी मला हे व्यक्त करावं असं वाटतं की जेव्हा तुम्ही सीमेवर लढायला जाता, जेव्हा तुम्ही देशाच्या रक्षणासाठी पुढे जाता, तेव्हा कुठेतरी ती खंबीरता, तो अभिमान आमच्या सर्वांमध्ये उतरतो आणि एका रणरागिणीसारखा आम्ही संपूर्ण कुटुंब, संपूर्ण संसार सांभाळत असतो. आणि हे एक सैनिक पत्नी म्हणून जसं मी सांगू शकते तसं इथे उपस्थित असणारी प्रत्येक सैनिकाची आई, प्रत्येक सैनिकाची आजी असेल, बहीण असेल,
आई असेल, अगदी प्रत्येक नात्यामधून हा जो अभिमान आहे किंवा त्यांच्या पाठीमागे जी जबाबदारी आपल्याला सांभाळायला लागते ती प्रत्येक जण नक्कीच सांभाळते. आणि हा जो सन्मान आहे तो इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा आहे, त्या प्रत्येक कुटुंबियाचा आहे असं मला वाटतं. त्यानंतर थोडक्यात मला जे वाटलं ते मी लिहून काढले आणि ते मी तुमच्या समवेत सादर करते. सीमेवर तैनात असलेल्या माझ्या सैनिक नवऱ्यासाठी मनोमन मी, माझा नवरा देशासाठी लढतो, त्यांच्यावरती मी कोवळ्याचं रूप नाही तर त्याचा स्वाभिमान, कर्तव्य आणि माझं संपूर्ण आयुष्य जगते. प्रत्येक सकाळ माझ्यासाठी एका दिवसाची सुरुवात नसते तर ती असते एका नव्या प्रतीक्षेची, त्यांच्या फोनच्या एका संदेशाची आणि एका फोन कॉलची. लोक म्हणतात देशसेवा हे महान कार्य आहे. हो, ते आहेच आणि ते आपण मान्यही केलं पाहिजे. पण त्यामागे उभे असतात हजारो अशा पत्नी ज्या आपलं हृदय दडपून अश्रू मागं ठेवून हसून जगत असतात. माझ्या लेकराला मी सांगते बाबा देशासाठी लढायला गेले, माझ्या लेकराला मी सांगते बाबा देशासाठी लढायला गेले. तो लहानसा चेहरा जेव्हा विचारतो मग ते परत कधी येणार, तेव्हा मी उत्तर देते लवकरच. पण माझ्या डोळ्यात मात्र प्रार्थना दाटलेली असते. मी अभिमानानं सांगते हो मी सैनिकाची पत्नी आहे. मी अभिमानानं सांगते हो मी सैनिकाची पत्नी आहे. माझं प्रेम, माझं आयुष्य, माझा प्रत्येक श्वास तुमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतोय. हे मी मनोगत तुमच्या सर्वांसमोर व्यक्त करता असताना माझंही मन कुठेतरी दाटून येत आहे, कारण की त्या भावना इथे उपस्थित असणारी प्रत्येक सैनिक पत्नी अनुभवू शकते, प्रत्येक आई अनुभवू शकते, कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती अनुभवू शकते. यापुढेही जाऊन मला हे व्यक्त करावंसं वाटतं की जेव्हा हळदी कुंकवासाठी आपण सगळेजण इथे जमतो, हे एक मोठं व्यासपीठ आपल्याला या मंडळाने उपस्थित करून दिले, त्यासाठी त्यांचेही धन्यवाद. हळद म्हणजे आरोग्य आहे, कुंकू म्हणजे सौभाग्य आहे आणि या आरोग्यदायी सौभाग्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया आणि पुन्हा पुन्हा दरवर्षी सगळेजण असं भेटत राहूया, आनंद सोहळा साजरा करूया. मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली गेली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आम्ही तिचा या ठिकाणी सन्मान करतोय. अक्षराने पुढे यायचं आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. रवींद्र सुतार, साहिल रवींद्र सुतार चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झाला. श्रुती ज्ञानेश्वर पवार या ठिकाणी असेल तर श्रुतीने पुढे यायचं. 10वीच्या साक्षी ज्ञानेश्वर पवार या ठिकाणी असेल, साक्षीने पुढे यायचं. बीकॉमच्या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्याबद्दल तुला या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. बीकॉम बी फार्मसीमध्ये शेजलने चांगलं यश मिळवलेलं आहे, शेजल आलेली आहे. तिचं अभिनंदन पवार. त्याबद्दल त्याचं अभिनंदन. सूचना करतोय पुढच्या वर्षीपासून हे सन्मान सगळे बंद करा. जर कोणाला इथे यायचं नसेल, पालकांना घालवायचं नसेल तर हे सन्मान आपण नाही करायचं. आपण वेगळा कार्यक्रम करूया अजून ह्या ह्याच्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने करूया. मला तर असं स्वतःचं माझं वैयक्तिक, मी गेली 3 वर्ष पाहतोय कोण येत नाही येत, पण अशी चुकीची गोष्ट आहे. मी जे बोलतोय मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. जे आहे खरं आहे ते आहे. बंद, पुढच्या वर्षी बंद, जाहीर बंद. आणि विनंती करतोय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे आणि मान्यवर माझी सैनिकाने विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. मी तो तिथे बसतो. ये सब ऐसे लिखने वाले में से नहीं है, ये कभी कभार दिखती है साथ में. आणि ह्या व्यासपीठावरती तुम्ही सगळे
सगळे तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक तुमचं मी मिथून तुझाही मी सगळ्यांचे आभार मानतोय. तुम्ही इथे आलेला आहे आणि हा सन्मान सोहळा करताना आम्हाला अतिव आनंद होतोय. फौजी आंबोडे ग्रामविकास मंडळ मुंबई हिच्या वतीने हा सन्मान सोहळा आपण स्वीकारताय त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार म्हणून मी सन्मान सोहळ्याचा स्वीकार करतोय. आणि हा सोहळा तुमचा सन्मान आम्ही 2 व्यक्तींच्या हस्ते करणार आहोत. आम्ही नियुक्त केलेल्या महेंद्र पवार आणि दुसरे कोण दाजी कदम हे दोघे तुमचा सन्मान करतील. मी विनंती करेन की सन्मानासाठी ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी ते खाली यायचं, इथे पर्टिक्युलर खाली यायचंय. तुझा मुलगा जे जवान शहीद झाले त्याबरोबर ऑपरेशन सिंदूर सुरू होण्यामागचं कारण आपल्या काश्मीरमध्ये फिरावयास गेलेले काही पर्यटक होते. त्या पर्यटकांवरती झालेला गोळीबार त्यातून त्यांना मिळालं त्यांना जे काही निधन झालं त्यांचं त्या सगळ्यांसाठी आपण 1 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली अर्पण करूया. गावकरी तसेच मंडळ प्रथम मुंबई मंडळाने आपला आभार मानलेच असतील, परंतु मी माजी सैनिक संघटनेचा अध्यक्ष ह्या नात्याने आणि फौजी आंबोडे गाव या फौजी ह्या नात्याने मी आपलं हार्दिक स्वागत करतो. तत्पूर्वी जे आपले जवान जास्त बोलत नाही, जवान आजपर्यंत फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, 71, 65, 99 अनेक वार झाले. त्या वारमध्ये झालेले माझ्या गावचे या आपल्या गावचे जे जवान शहीद झाले अशा जवानांना आपण प्रथम मानवंदना देऊया. विजय पवार, त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अध्यक्ष महोदय, आता मी सगळ्यांना एक भाषण देईन, त्यांनी सगळ्यांनी सावधान व्हायचं आहे आणि सैनिकांनी सावधान होऊन त्यांना सल्यूट द्यायचं आहे. तर मी आता बोलतो, आपल्याला सगळ्यांना भाषण देतोय. परेड सावधान. त्यांनी खाली बसून घ्या. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तुम्हाला मध्ये काय पैठणीचा खेळ खेळण्यासाठी नाही. काकांनी सांगितलं की श्रद्धांजली नाही व्हायची, मानवंदना द्यायची. आणि खरंच बरं वाटलं की सैनिकांनाही मानवंदना फार प्रिय असतं, श्रद्धांजली प्रिय नसते, त्या अपेक्षित असतं ना. तर आणि ह्या सैनिकांचा सत्कार करण्याची माझी लायकी नाही आहे, पण त्यामुळे मी काय सन्मान मिळवण्याचा करत नाही, मी ऋण व्यक्त करतो. ही आमची भारतीय संस्कृती आहे बरं का. ही यांच्या शब्दातून बोलली की आमची भारतीय संस्कृती बोललेली आहे. मी ऋण व्यक्त करतोय आणि त्यांना ते असेही म्हणा. हवालदार चंद्रकांत केशव लहू शिवराम पवार, हवालदार लहू शिवराम, हवालदार रवींद्र, हवालदार भिकू पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही इथे करू इच्छितोय. त्यांनी त्यांचा सन्मानचा स्वीकार करायचा आहे. जनार्दन जाधव, हवालदार जनार्दन जाधव यांचा सन्मान आम्ही इथे करू इच्छितो. निलेश गंगाराम पवार यांना विनंती करतो की प्रकाश पवार सुभेदार प्रकाश पवार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितोय. शशिकांत जाधव, या शशीचं मला फार कौतुक वाटतं. म्हणजे नक्कीपणे म्हणजे मिलिटरीमधून तो आता सुद्धा त्याला भरतीला उभं केलं तो भरती होईल एवढे त्यांनी स्वतःची. कॅप्टन विजय जाधव साहेबांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. मी विनंती करतो, संस्कृती का ही एक वारसा है जो हम आगे लेके जा रहे हैं. हम उसको आगे त्यांची दोन्ही मुलं जोरदार टाळ्या वाजवतात. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलांनी काय करावं याचं एक जातीवंत आणि जिवंत उदाहरण आहे. निश्चितपणे त्याचा प्रचंड आनंद होतो ह्या गोष्टीचा. आणि